रामजी कांबरी साहेबांच्या वतीनं रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करत आहोत। धन्यवाद, थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, मनपूर्वक आभार व्यक्त करूया। तुषारजी शिंदे सर आम्हाला समालोचन कक्षामधून साथ देत आहेत। जाऊया मैदानावरती, वन मोर बिग क्लॅशेस, बिग टायटल, मोठा मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळेल। आमदार चषकाच्या या टायटल साठी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये। एका बाजूने जाणता राजा बदलापूर आणि त्यांना फाईट करत असताना भूमी 11 कुंदे कल्याण ग्रामीण विपक्ष बदलापूर ग्रामीण असा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये। विकेट क्या फिल्डिंग सजलेली आहे, निश्चितच विवरचना सज्ज करून गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय। भूषण गोलंदाजीसाठी तयार, पहिलाच बॉल घेऊन सज्ज असेल। सलामीची जोडी मैदानावरती सैफ आणि आराफ, एवन जोडी बॅटिंग करत असताना सैफ आणि त्याच्या साथीनं आयकॉन प्लेअर आराफ। हल्लीच आपण पाहताय सौदी अरेबियाचा दौरा करून आलाय आणि त्या ठिकाणी जाऊन बदलापूरचा झेंडा विजयाचा काढलाय। आराफ शेख मैदानावरती फटका खेचतोय मोठा, पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळाली। मिडॉनचा फिल्डर चेंडूला अडवत असताना युवा गोलंदाजी मार्क वरनं भूषण वरती विश्वास दाखवलाय। निश्चितच संघ मैदानात खेळतोय। भूमी 11 कुंदे, भूषण दादा रोहणे अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतीये। कल्याण ग्रामीणचा एक अतिशय शिस्तबद्ध आणि धाकड संघ मैदानात खेळेल, त्यांना फाईट करेल जाणता राजा बदलापूर अर्थातच आराफ शेख अँड कंपनी। पहिला बॉल डॉट आलाय, स्ट्राइक वरती आराफ, गोलंदाज भूषण। यावेळेस फुल टच, जबरदस्त फटका खेचला, फिल्डर होता, झेल टिपण्याची सुवर्ण संधी गमावलीये, हाताला चटका दिलाय आणि सरळ चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर। षटकार। सो मच, गेंदबाज करेगा भी तो क्या करेगा। संधी आली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं। ये जिंदगी है दोस्तों, ये मौके कम धोके ज्यादा देती है। सोपा झेल ड्रॉप होतोय, आराफ शेखचा जीवनदान मिळालं आणि त्यानंतर आराफनं बॅटला घेतलेलं चुंबन किती तुम्हाला त्रासदायक ठरेल। स्ट्राइक एंड वरती आराफ पुन्हा एकदा तयार। नेक्स्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चेंडूला पकडतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल झालाय। एक सिंगल धाव कंप्लीट केली, नजरानजर चांगली पाहायला मिळाली सैफ आणि आराफ या दोघांमध्ये आणि एक सिंगल धाव चोरटी कंप्लीट करत असताना सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती दाखवतोय बॅट्समन आराफ शेख। षटकाराला त्यानंतर सिंगल घेतोय, अनुभवी खेळाडू आहे। पहिल्या चेंडूवरती जवळ झेल आला होता, मात्र हात आया मुंह ना लगा। 7 धावा धावफलकावर। यावेळेस ओव्हर पिच, आक्रमक प्रहार, मैदानाच्या आतमध्ये आराफच्या पावलावरती पाऊल ठेवून सुरुवात केली आहे। सैफनं चेंडू पाठवला ढगात, षटकार। स्कोरकार्ड वरती बिनबाद 13 धावा, आक्रमक सुरुवात केली आहे। स्ट्राइक वरती सैफ खेळतोय, उजव्या हाताचा आक्रमक आणि तुफान फलंदाज फसवलाय, जाळ्यात अडकवलंय, झेल टिपण्याची संधी, मात्र कॅच पकडणार कोण हा प्रश्न होता। गोलंदाजानं संधी निर्माण केली होती, झेलची संधी आली होती, 30 यार्ड मध्ये बराच वेळ चेंडू हवेत होता, मात्र झेल टिपण्यात अपयशी आणि जीवनदान मिळालंय। स्कोरकार्ड वरती 14 धावा। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिरडोन बी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल मार्शल जय हनुमान नितळस। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय। इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल। शिरडोन बी आणि त्यांच्या विरोधात मार्शल 11 जय हनुमान नितळस, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय। धावफलकावरती बिनबाद 14, नशिबाची 7 जाणता राजा बदलापूर या टीमला मिळतीये। दोनही फलंदाजांना जीवनदान जवळ मिळालेत। गोलंदाज भूषण राईट अमोर द विकेट। यावेळेस बॉडी लाईन फुलटो चेंडू, आता मात्र परफेक्ट टायमिंग, तोलून मोजून मापून मारलेला फटका सीमारेषा पार करत असताना षटकार।
गेंदबाज का कोई दोष नाही, 20 धावा जरूर धावफलकावरती आल्यात, त्यानं संधी निर्माण केली होती, मात्र संधीचं सोनं फिल्डरला करता आलं नाही. आराफ शेखला मिळालेलं जीवनदान, त्यानंतर सैफचा सुद्धा जवळ बराच वेळ चेंडू हवेत होता, झेल टिपण्याची संधी होती, मात्र आज सैफ आणि आराफ संध्याकाळच्या जेवणामध्ये नशीब खाऊन आलीत की काय अशा पद्धतीने धावफलकावरती बिनबाद 20 धावा. सुरुवात दमदार, आक्रमक, आकर्षक झालेली आहे. 5 षटकांची मॅच सुरुवात आपण पाहताय. 20 धावा पहिल्या षटकात वसूल केल्यात. सैफ आणि आराफ या दोनही फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. भूषणवरती हल्ला बोल केलाय, 2 षटकार मोठे पाहायला मिळाले. त्यानंतर आराफनं शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. 1 षटक संपलेलं आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा बदलापूर अशी मॅच आपण एन्जॉय करताय. निश्चितच आमदार चषकाची ही 4थी रात्र पाहायला मिळतीये. प्रेक्षकांनी भरलेलं मैदान, चारही बाजूला तुफान गर्दी, गोरेगावकरांच्या प्रेमासाठी आणि क्रिकेटचे दर्दी चाहते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. इथं सुद्धा संधी आलेली आहे, झेलची संधी. कॅच पकडणार कोण? कॅच पकडणार कोण? मित्रांनो, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. सोपं सूत्र असतं, टेक कॅच अँड विन द मॅच. मात्र झेल टिपण्यात अपयशी ठरतायत. बराच वेळ चेंडू हवेमध्ये असतो, इतका वेळ हवेत गेल्यानंतर कॉल देणं गरजेचं आहे. निश्चितच झेल पकडणार कोण हा प्रश्न यावेळी सुद्धा उद्भवला आणि 4 फिल्डर येत असताना सुद्धा चेंडू मध्ये पडलाय. जीवनदान मिळालंय. स्कोर कार्ड पुढे सरकेल 1 धावेनं 21 या धावसंख्येवरती सैफ आणि आराफ ही जोडी मैदानावरती खेळतायत. चला मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. वेळेची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आपण प्रथम फेरीच्या मॅचेस अजून खेळवतोय आणि जवळ 11:30 वाजतायत. भरपूर मोठं शेड्यूल आहे. या शेड्यूलच्या अनुषंगाने आपण विचार करा, थोडीशी वेळेची काळजी घ्या, हसा खेळा, शिस्त पाळा आणि यशस्वी व्हा. 21 धावा बिनबाद धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सैफ आणि आराफ ही जोडी आक्रमक सुरुवात. सैफच्या बॅटमधनं 3 चेंडू फेस करताना 8 धावा, बॅटिंग करत असताना आराफच्या बॅटमधनं 4 चेंडू फेस केलेत आणि 13 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 चालू झालंय. विनोद आलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव या ठिकाणी जरूर मिळाली आहे. जीवनदान मिळालं आणि स्ट्राइक रोटेट झाली. आराफ शेख स्ट्राइक एंड वरती येतोय. दुसरं षटक 21 धावा धावफलकावरती. गोरेगाव नगरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. बुबेरे अँड बुबेरे कंपनी अर्थातच संपूर्ण आयोजनाची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव. उलट्या हाताने दिलाय तडाखा, जीवनदान मिळालं. जखमी शेर मैदानाच्या आतमध्ये आराफ शेखला जीवनदान दिलं आणि त्याचं सोनं करत असताना उलट्या हाताचा दे धमाका षटकार. सो मच. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला आणि त्यानंतर आपण पाहताय भूमी 11 संघासाठी खलनायक बनतोय. बॅटिंग करत असताना आराफ शेख षटकार ठोकलाय. नावाला निश्चितच वलय आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलाचा ज्या ज्या वेळेला विचार आपण करतो त्या त्या वेळेला बदलापूरच्या क्रिकेटसाठी भरपूर योगदान ज्याने दिलंय आराफ शेख मैदानावरती अष्टपैलू खेळाडू आहे. सौदी अरेबियाला जाऊन आपल्या नावाचा आणि आपल्या गावाचा, बदलापूर गावाचा परिचय ज्यानं दिलाय आणि इथं मैदानावरती गोरेगाव नगरी दुमदुमून सोडतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, उलट्या हाताचा प्रॉपर टायमिंग स्ट्रोक, चेंडू सीमा पार, चौकार. कासगाव संघाचे कोणी प्रतिनिधी कर्णधार असाल तर आपण या मंचावरती आपल्यासाठी बाळारामजी कांबरे साहेबांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे. करण लाने या ठिकाणी उपस्थित आहे. या जरा स्पीड मध्ये. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला, खाली क्षेत्र निवडलं, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगची दिशा निवडली. यावेळेस सुद्धा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. थांबायचं नाव घेत नाहीये. आराफ ऑन फायर. तुषारजी शिंदे सर आपण कुठं असाल तर या. ज्यांच्याकडे आपलं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जे बाळारामजी कांबरे साहेबांनी दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण वितरित करायचंय. तुषारजी शिंदे सर आपण कुठं असाल तर या ठिकाणी. कासगाव टीमचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्यासाठी बाळारामजी कांबरे साहेबांच्या वतीनं रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे.
आराफ शेख मैदानावरती पहा चौफेर खेळतोय मिस्टर 360. आता मात्र अद्भुत आणि इम्प्रोवाइज केलेला फटका, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मात्र भूमी 11 कुंदे संघाची गोलंदाजी ज्या पद्धतीने होतीये, मैदानावरती विध्वंस माजवलाय. बॅटिंग करत असताना आराफ शेख सौदी अरेबियाला जाऊन मॅन ऑफ द मॅचचा किताब माझ्या नावावरती का आला? बदलापूर नगरीच्या नावाच्या क्रिकेटचं ज्या वेळेला अभ्यास केला जातो त्यावेळेला माझं नाव का अग्रगण्य घेतलं जातं, याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना आराफ शेख 8 चेंडू आणि 31 धावांची तुफान इनिंग साकारतोय. जबरदस्त बॅटिंग. षटक क्रमांक 2. पहिल्या चेंडूवरती झेलबाद करण्याची संधी आली होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय ती संधी सुटल्यानंतर आराफ सुसाट सुटलाय. स्ट्राइक वर तयार. पुन्हा एकदा स्विच हिट अटेम्प्ट सक्सेसफुल करतोय. काय नजर आहे चेंडूवरती. पुन्हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस दिशा निवडली एक्स्ट्रा कव्हरची. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड, चौकार. तर करण लहाने सरांकडे आपण 5,000 रुपयाची राशी सुपूर्द करतोय. सन्माननीय बाळारामजी कांबरे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 5,000 रुपयाची राशी या ठिकाणी आलेली आहे. अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख ग्रामीण विभागाचे आणि गोरगरिबांचे कैवारी आणि खरं तर आपण पाहतोय कॅमेरा एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय बाळारामजी कांबरे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची राशी या ठिकाणी असणार आहे. आणि करण लहाने साहेबांकडे आम्ही ती राशी सुपूर्द करतोय. सन्माननीय बाबाई शेख यांच्या शुभ हस्ते ही राशी आम्ही करण लहाने यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. धन्यवाद. धावफलकावरती 43 धावा 43. षटक दुसरं संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल वाईड. गोलंदाजांवरती प्रेशर आहे. गोलंदाज सदानंद पहिल्या चेंडूवरती वाईड बॉल पाहायला मिळतोय. अवांतरची 1 धाव स्कोर कार्ड वरती जोडूयात. 44 धावा धावफलकावरती. अभेद्य सलामी. स्ट्राइक वरती सेफ खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू दिशाहीन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सदानंद गोलंदाजी मार्क वरती जुना जाणता अनुभव या ठिकाणी मैदानात वापरत असताना पाहायला मिळतील का हा प्रश्न आहे. सलगचे 2 वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती तब्बल 45 धावा आपण पाहताय. 45 विदाउट लॉस. 45 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 18 बॉल या ठिकाणी शिल्लक. या उर्वरित 18 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील हा एक प्रश्न आहे. निखिल भाई, आजची रात्र काराव संघाच्या नावानं निश्चितच राहिली आहे. चांगला खेळ साकारलाय काराव टीमने या अगोदर. इथं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. विनाश काले विपरीत बुद्धी. गोलंदाजानं चांगला चेंडू टाकला मात्र विकेटच्या मागे अडवण्यात असफल. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. चार धावा येत आहेत स्कोर कार्ड वरती. 49 धावा. 49 ऑन द बोर्ड. इथं पहा मिस टायमिंग. हवा निश्चितच दिली होती फटक्याला मात्र चेंडू हवेत होता. संधी मिळाली आहे. झेल आता मात्र टिपलाय. बऱ्याच कालावधीनंतर आनंद येतोय टीम भूमी 11 कुंदे टीमला. फलंदाज बाद होतोय सैफ. 12 धावांचं योगदान. देन आउट. माफ कैसे किया जाएगा. पहिल्या चेंडूवरती आराफ शेखचा झेल तुम्ही सोडला आणि
तिथून जो सुटला 35 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. चांगली बॅटिंग केली सैफनं सुद्धा 12 धावा त्यानं बनवल्या. तो मैदान सोडतोय. स्कोर कार्ड 49 ही आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. वेगानं धावफलक अगदी तुफान वेगानं चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक बाद 49 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. अनसभाई शेख आमच्या सोबत, युवा यंग डॅशिंग डायनामिक हँडसम पर्सनॅलिटी, सुंदर हस्ताक्षर आणि हस्ताक्षरानं हे धावफलक सजत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 49 हा आकडा. अनसभाई गालावरती गोड हसू आणि चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करतायत. मनपूर्वक आभार आपलं सुद्धा. या ठिकाणी आपण पाहताय सिंगल एक धावी धावफलकावरती जोडतायत. जिहाद आलाय. निश्चितच इकडे आड तिकडे वीर, एकाहून एक दर्जेदार खेळाडू तुम्हाला बदलापूर गाव या टीम मध्ये नेहमीच पाहायला मिळत आहेत. सैफ बाद झाल्यानंतर जिहाद आलाय. आराफ आणि जिहाद ही जोडी मैदानावरती 50 पार करत असताना 50 अप, एक गडी बाद 50 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा टीम भूमी 11 कुंदे, आपण थोडस सहकार्य करा. तिसऱ्या षटकाचा खेळ. सदानंद गोलंदाजी मार्क वरती. पहिले 2 बॉल वाईट टाकले. तिसरा चेंडू सुद्धा सुंदर टाकला होता. ज्या ठिकाणी डॉट यायला हवा होता तिथं 22चा चौकार मिळालाय. एकंदरीत इथं पहा फटका चांगला, परफेक्ट मिडल गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. जबरदस्त वार. करत असताना आराफ शेख 41 आकड्यावरती खेळतोय. वैयक्तिक 10 चेंडू फेस केलेत. जबरदस्त बॅटिंग करतोय. 50 संपादित करेल का असा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलाय. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा. अभांतरची धाव येईल. धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड वरती तब्बल आपण पाहाल तर ही सिंगल धाव आल्यानंतर 57 धावा, 57 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. बॅटिंग करतायत आराफ शेख. इथं ओव्हर पिच समोरच्या दिशेला मैदानाच्या चारी बाजूला हल्ला बोल करत असताना मैदान दणाणून सोडलंय. आराफ शेखला थांबवणार कोण? षटकार. सर आपण कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. राहुलजी चव्हाण सर आपणास विनंती आहे आपण संपर्क साधायचा आहे. काली काली जुल्फों नावाची छाप कशा पद्धतीने सोडायची हे त्याला माहिती आहे. आज गावच्या टीम साठी खेळतोय. अलीकडेच आपण पाहताय दूरवरचा दौरा केला. सौदी अरेबियाला जाऊन आला. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्या बदलापूरचं नाव मोठं केलं.
मॅन ऑफ द मॅच तिथं सुद्धा मिळवली आणि पुन्हा एकदा आपल्या गावच्या टीमसाठी सज्ज झालाय. जबरदस्त बॅटिंग करतोय. 12 चेंडू आणि 51 धावांची तुफानी इनिंग मैदानात पेश करतोय. व्हेरी गुड बॅटिंग. स्ट्राइक वरती तयार होतोय पुन्हा एकदा जिहाद. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. राज शेलार गोलंदाजी मार्ग वरती. इथून कमबॅक करायचंय. भूमी 11 कुंदे टीमला जर इथून कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. उर्वरित 2 षटकांवरती कमांड मिळवावी लागेल. धावफलक वेगानं सुटलंय. 67 ऑन द बोर्ड. इथं पहा फटका चांगला जागेवरनं खडे खडे जाणता राजा बदलापूरचा ब्रँड या ठिकाणी पेश करतोय. बॅट्समन जिहादच्या बॅटमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटका. जिहाद मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय. 2 चेंडू 7 वरती खेळतोय. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा तयार. राज शेलार गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. एक टप्प्यावरती पकडून फेकतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी आलेली आहे. यश शेलवले यांच्याकडनं राज शेलारनं जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहत आहे 74 धावा धावफलकावरती. निश्चितच कुठल्या तरी बाजूनं या ठिकाणी संजीवनी मिळू देत अशी अपेक्षा भूमी 11 कुंदे संघाच्या चाहत्यांना फॅन फॉलोविंगला सुद्धा आहे. गोलंदाज राज शेलार. स्ट्राइक वरती आराफ येतोय पुन्हा एकदा. यावेळेस बॅट फिरवलीये. बॅट वरती निश्चित आला नाहीये. अपील केली आणि पंचांनी बोट या ठिकाणी आकाशाकडे केलंय आणि विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. LBW च्या स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना तुफान इनिंग साकारली आणि मैदानावरती कॅमिओ पेश केलाय. 12 चेंडू 51 धावा. जोरदार टाळ्या आराफ शेख साठी. सामना आपण थांबवतोय. शर्मा जी आपको गेट खोलना है कारण पाहुण्याचं आगमन झालंय. शर्मा जी आपको गेट ओपन करना है कारण पाहुण्यांचं आगमन होतोय. ज्या मान्यवरांची आपण गेल्या 4 रात्रीपासून आतुरतेने वाट पाहतोय ते बनेली गावचे उद्योजक समाजसेवक शिवसेना शहर अध्यक्ष नजीब रईस साहेबांचं आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या मान्यवरांची आपण गेल्या 4 रात्रीपासून आतुरतेने वाट पाहतोय असे आमचे मान्यवर बनेली गावचे उद्योजक समाजसेवक खरं तर शिवसेना शहर अध्यक्ष नजीब रईस साहेबांचं आगमन होतोय मुख्य व्यासपीठावरती. हा गाड्यांचा ताफा तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे दमदार शिल्पकार एरबाई बुबेरे यांना तुम्ही पाहताय जे मात्र साहेबांना या मुख्य व्यासपीठाकडे घेऊन येत आहेत. पूर्ण आमची टीम तुम्हाला पाहायला मिळेल. मग आमचे बाबूभाई बुबेरे असतील अक्रमभाई बुबेरे असतील. मान्यवरांचा ताफा मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 रात्रीमध्ये आपण पाहतोय. आपण खरं तर ज्यांची वाट पाहत होतो आतुरतेने ते आमचे शिवसेना शहर अध्यक्ष
नजीब रईस साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅच आपण सुरू करतोय. शर्माजी आपको गेट बंद करणार. थँक्यू सो मच. धन्यवाद, थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी जाणता राजा बदलापूर तुफान माजवलंय. 74 धावा धावफलकावरती सागर आलाय बॅटिंग करण्यासाठी. एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू तुम्हाला सातत्यानं मैदानावरती पाहायला मिळतील. जाणता राजा बदलापूर हा संघ खेळतोय. स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचलंय ते 75 या आकड्यावरती. 75 गाठत असताना षटक चालू आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती तब्बल 75 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज राज शेलार गोलंदाजी करतोय. या षटकात थोडासा सुटकेचा निश्वास सोडलाय. फलंदाज आराम बाद झाल्यानंतर थोडीशी धावगती वेग कमी जरूर झालाय. स्ट्राईक वरती जिहाद आलाय. यावेळेस फुलटो चेंडू आहे, फ्लिक करतोय. फटका चांगला खेळलाय. स्क्वेअर लेगला पार करत असताना जिहाद जल्लाद बदलापूर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. राजा बदलापूर ही टीम 82 धावांचा विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीम वांगणी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला होता. तो विक्रम या ठिकाणी मोडीत काढला जाईल का? 79 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फसलाय फटका. चेंडू खाली फिल्डर आहे. आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी तारांबळ झाली होती, मात्र झेल टिपलाय. सुटकेचा निश्वास. फलंदाज माघारी परततोय. 12 धावांचं योगदान दिलं आणि तंबूच्या आश्रयाला जिहाद बाद. अल्सरा टीम शिरडोन संघाचे कॅप्टन आणि नितलस संघाचे कॅप्टन, आपण टॉस साठी लवकरात लवकर या. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय, त्यामुळे विनंती आपण टॉस साठी या. शिरडोन बी विरोधात मार्शल जर्मन 11 नितलस या दोन टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. नितलस टीमचे कॅप्टन दाखल झालेत. विनंती टीम शिरडोन टीमचे कॅप्टन दाखल झालेत. विनंती टीम नितलस संघाचे कॅप्टन आपण या. खाली सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. षटकार येतोय. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार षटकार येतोय. सागरच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा. आलेल्या प्रत्येक गोलंदाजाचं दमदार स्वागत या ठिकाणी केलं जाते. गोलंदाज गोलंदाजीसाठी भूषण आलाय आणि पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. स्वॅग से करेंगे, सबका स्वागत. षटकार आलाय. षटकारानंतर हा चेंडू आपण पाहताय विकेट किपरच्या हातात जात असताना डॉट. धावफलकावरती 85 हा आकडा आपण पाहताय. या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय जाणता राजा बदलापूर या टीमनं. 85 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडू शेवटच्या षटकातील शिल्लक. गोलंदाज भूषण, यंगस्टर गोलंदाज, जबाबदारी त्याला दिली आहे, मात्र धावा भरपूर झाल्यात. बॅटची एज. थर्डमॅनला जातोय चेंडू. थर्डमॅनला 30 यार्ड मध्ये स्टॉप केलंय. सिंगल एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकेल ते एका धावेनं 86 आकड्यावरती. 86. 3 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक रोटेट झाली आहे. अंकुश आलाय स्ट्राइक एंड वरती. 3 गडी बाद. 86 धावा धावफलकावरती आहेत. भूषण गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन अंकुश. इथं पहा सुपला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. सुपला फसलाय आणि निश्चितच या ठिकाणी फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. विकेट सॅक्रिफाईस करत असताना अंकुश फलंदाज होतोय बाद. चौथा फलंदाज माघारी.
त्यांचं देखील स्वागत आहे. नक्कीच नक्कीच निसारभाई यांच्याकडनं अर्थात भाईजान यांच्याकडनं आराफसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. निश्चित आराफ मॅच झाल्यानंतर आपण येऊन घेऊन जायचंय. चला शिरडोन आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. मार्शल, जय हनुमान, नितळस दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस केला जाईल. जाऊया त्या ठिकाणी मुख्य मंचावरती राहुल चव्हाण सर आपल्याला जोडले जात आहेत. आज शिरडोन संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालाय आणि शिरडोन गावची एक नामांकित पुरस्कर्ते आकाशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आज संघ बांधण्यात आलाय. त्यामुळे स्कायरा 11 रतन स्मृती गावदेवी शिरडोन बी हा संघ आपल्याला पार मिळेल. तर त्यांच्या विरोधात मार्शल 11 हा संघ आपल्याला पार मिळतोय. मी विनंती करेल नजीब रईस साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. बनेली गावचे उद्योजक त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. शिवसेना शहर अध्यक्ष नजीब रईस साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूला आमदार तर एका बाजूला MLA. अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आपण टॉस आता संपन्न करू. नजीब रईस साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. आमदार असा कॉल केलाय पाहायचं इतकेच आता आलाय काय आमदार. चला साहेबांना विनंती आपण स्थानापन्न पहा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थांबा. टॉस जिंकला सर्वप्रथम निर्णय काय गोलंदाजी. खरं तर एका बाजूला आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीचा शिरडोन संघ आहे तर दुसऱ्या बाजूला श्री मलंगड पनवेल विभागातून हा संघ आपल्याला पार मिळेल. नितलस संघ याआधी कधी फाईट झाली होती नितलस संघासोबत झाली होती. मग त्या स्पर्धेमध्ये कोणी कोणाला परास्त केलं नितलस संघाने आम्हाला पराभूत केलं होतं. मग आज त्या संघाच्या अगेन्स्ट फाईट आहे. आज काही वेगळी रणनीती कारण त्या स्पर्धेमध्ये अपयश जरी पदरी पडलाय तरी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जेव्हा ड्रॉ पाडले असतील लॉट्स त्यावेळेस कळाला असेल समोर नितलस संघ आहे. काय वेगळी स्ट्रॅटर्जी काय नाहीये फक्त नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. सध्याच्या घडीला आपण पाहतोय आकाशजी पाटील साहेब जे नेहमीच मोठमोठे संघ देखील बांधत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी शिरडोन संघ बांधलाय. या पुरस्कर्त्याबद्दल तुमचं म्हणणं काय असेल. बोलायला गेलं तर आकाश हा आमच्या टीमचा खेळाडू आहे. सध्या तो अनुपस्थित आहे पण नेहमीच आम्हाला पॅक करतो आणि आमच्या संघावरती विश्वास दाखवतो आणि मी त्यांचा आभार मानतो की तो आम्हाला असंच पुरस्कृत करत राहावं. खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आयोजकांना सपोर्ट असतो तो म्हणजे पॅकरचा त्यांची भूमिका मोठी असते. म्हणून तुम्हाला प्रश्न मी केला काय म्हणाल. खरं तर शिरडोन संघ म्हटलं की कल्याण डोंबिवली विभागातील एक मोठा संघ आहे आणि मोठमोठी स्पर्धा तुम्ही नेहमीच खेळत असतात. परंतु बदलापूर वांगणी नगरीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. गोरेगाव म्हटलं की अगदी बदलापूर आणि वांगणीच्या मध्ये असलेलं हे गोरेगाव आहे. त्यामुळे या स्पर्धेबद्दल तुमचं म्हणणं काय असेल. आयोजन खूप छान आहे आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली गोरेगाव ग्रामस्थांनी त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आपल्यासोबत नितलसचे कॅप्टन टॉस गमावलाय. टॉस महत्वाचा होता. हा टॉस महत्त्वाचा होता परंतु जर फिल्डिंग बॅटिंग पत्र आले आमची तरी आम्ही जास्तीत रन करण्याचा प्रयत्न करू. नितलस संघ देखील एक मोठा संघ आहे. फक्त आयोजनाबद्दल विचारेल. आयोजन खूप सुंदर आहे आणि इथे आम्हाला संधी मिळाली खेळण्याबद्दल त्याबद्दल ग्रामस्थ मंडळाचे धन्यवाद मानतो आणि प्रथमतः बॅटिंग असल्यामुळे जास्तीत स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. टॉस जिंकल्या टीम स्कायरा 11 रतन स्मृती गावदेवी शिरडोन बी संघानं त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम नितलस संघाला. त्यामुळे आता आपण नेक्स्ट मॅच कडे जाणार जरूर आहोत परंतु विद्यमान सामना तुम्हाला पार मिळेल. एक मोठी मॅच आपल्याला पार मिळते. एका बाजूला आपण पाहतोय संघ घेतोय मैदानावरती जामता राजा बदलापूर सागरजी देशमुख साहेब जे बदलापूरचे युवा उद्योजक आहेत त्यांनी हा संघ बांधलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कल्याण ग्रामीणचे टिटवाळाचे आमचे भूषणदादा रोहने पुरस्कृत भूमी 11 कुंदे या दोन टीमच्या दरम्यान मात्र सुरू होतील. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक संगमनेरचा गोलंदाज तुषारजी शिंदे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी आणि धन्यवाद सोमनाथजी. दोघांचे मनापासून आभार. तेजस आणि अविनाश ही जोडी मैदानावरती पोहोचली. आराफ शेख बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. आपण पाहतोय नुकतेच सौदी अरेबिया या ठिकाणी खेळून आलेत आणि तिकडे देखील मॅन ऑफ द मॅच राहिले होते.
मॅन ऑफ द मॅच तिकडे देखील त्यांनी मिळवलेली आहे, चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि टेनिस बॉल मध्ये क्रॉस कंट्री मॅचेस झालेले आहेत भारत आणि पाकिस्तान या दोन संघांदरम्यान. आणि तिथे देखील आपण जर पाहिलं तर टेनिस बॉलवरती 3 मॅच झाल्या भारत आणि पाकिस्तान. तर तीनही मॅच मध्ये भारताने आपलं वर्चस्व गाजवलं आणि टेप बॉलवरती 3 मॅच झाल्या, तर टेप बॉलच्या 3ही मॅच पाकिस्तानने जिंकलेल्या आहेत. ही देखील एक महत्वाची गोष्ट आजच मी इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेली आहे. 1 धाव धावफलकावरती टेनिस बॉलच्या देखील मॅचेस क्रॉस कंट्री मॅचेस आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि त्यामध्ये आशिया खंडातील अनेक टीम खरं तर खेळताना आपण पाहिलेले आहेत. 1 धाव धावफलकावरती अरब देखील अगदी आखाती देशामध्ये जाऊन आलेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावलाय. यावेळेस इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, संधी होती परंतु कठीण हा झेल. कव्हर रिजन मध्ये 1 धाव प्राप्त होईल, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. तेजस आणि अविनाश जोडी मैदानावरती. आराफ शेख बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये, तब्बल अर्धशतक त्याने झळकवलेलं आहे. पुढचा बॉल आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय लेग स्वरूपाचा बॉल होता आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. गोरेगाव टीम अगदी पुढच्या मॅच मध्ये आज घरच्या मैदानावरती गोरेगाव संघ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते देखील सज्ज झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आराफ पुन्हा एकदा दाखल झालेत. डावखुराचे फलंदाज भूषण आता मैदानावरती. 90 धाब्यांचं लक्ष आहे. लक्ष महाकाय आहे, बलाढ्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करणं आता मात्र कठीण काम जरूर आहे परंतु अशक्य नाही आहे. अप्रतिम बॉल आहे परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं अरब शेख यांचं. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय परंतु चांगला बॉल मी म्हणेल कारण फलंदाज स्टेप आउट होताना पाहिलं, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अरब शेख यांनी केलाय. हा बॉल वाईड असेल, अवांतर धाव. बॉलिंग ट्रॅक वरती अरब शेख यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल राईट आर्म राउंड विकेट. समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॅटला स्लाइस होऊन अगदी आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 90 धाब्यांचं लक्ष आहे आणि आक्रमण करावं लागेल भूमी 11 कुंदे संघाला देखील. 4 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक बॉल डॉट पाहायला मिळेल. भूमी 11 कुंदे संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं डळमळीत राहिलं, कॅचेस सुटले आणि त्याच कारणास्तव एका मोठ्या लक्ष्याचा आता त्यांना सामना करावा लागतोय. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न अपील झाली आहे पंचांकडे आणि बॉल ट्रॅव्हल झाला अगदी शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत केवळ 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 85 धावा अजूनही बनवायच्यात भूमी 11 कुंदे संघाला. आक्रमण तर करावं लागेल त्या खेळीस.
आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खर तर नजीब रईस साहेब उपस्थित आहेत आणि त्याचा सन्मान आपण या मंचावरती करू. मी विनंती करेल साहेबांना या आपण बडिवली गावचे उद्योजक समाजसेवक नजीब रईस साहेबांना विनंती करतोय आपण या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करावा. थोड्या वेळापूर्वीच आपण रॉयल एंट्री पाहिली होती साहेबांची आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक मानवाचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आहे आणि आता ती संस्कृती आपण करतो जपतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आपण पाहतोय अरबाई शेख यांच्या अरबाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय या स्पर्धेचे दमदार शिल्पकार अक्रमबाई असतील, अमजदबाई असतील, बाबूबाई असतील या चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मंचावरती करतोय. खर तर नजीब रईस साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. आपलं बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. एरबाई बुबेरे असतील, अक्रमबाई असतील, सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतोय सन्मान. 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जिहाद बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. सेकंड ओव्हर साठी जिहाद बॉलिंग ट्रॅक वरती. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आलेला तुम्हाला पाहायला मिळतोय जिहाद यांचा. तारीख रईस साहेबांना विनंती करेल आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. मी विनंती करेल अमजदबाई, बाबूबाई आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. तारीखबाई यांचा हा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना ओटू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद राहुलजी. जिहाद बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी खूप किफायती पाहायला मिळते या मॅच मध्ये. जाणताराच्या बदलापूर गाव संघाची ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जरूर जीवनदान मिळालं आरब शेख यांना, परंतु जीवनदानाचा मात्र भरपूर फायदा त्यांनी घेतला. अगदी प्रतिस्पर्धी संघांच्या जखमेवरती मीठ तर सोडलं, परंतु अर्धशतक देखील झळकावलंय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. जिहाद आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील धावबाद. ओहो, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. आज मात्र बदलापूर गाव संघ एका वेगळ्या इराद्याने मैदानावरती उतरलाय. फलंदाज धावबाद. आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. वेलकम मतीनबाई यांचं आगमन झालंय. पडपूर्वक स्वागत आहे मतीनबाई. आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला बोराचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. आपलं बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व मान्यवरांचा ताफा या मुख्य व्यासपीठाकडे येत असताना, कारण गोरेगाव म्हटलं की नेहमीच मान सन्मान करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान असतं. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे त्यांची संस्कृती आहे आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय खरं तर त्यांच्या विनंतीला मान देण्यासाठी भरपूर मान्यवरांचा ताफा या मंचावरती येत असतो. त्यामुळे त्यांच्याही नावाचा आपण उल्लेख नेहमीच करत असतो. षटकार आलाय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. षटकारानं मात्र आपण पाहतोय अशा षटकारांची गरज या ठिकाणी असणार आहे. एक षटकार आलाय, अशा अनेक षटकार मारावे लागतील भूमी 11 कुंदे संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर. सन्माननीय मुसद्दिक बुबेरे साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आणि गोरेगाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये समालोचक असतील, कॉमेंटेटर्स असतील, ज्या ऑफिशियल टीम या ठिकाणी जोडल्या जातात, ज्यांच्या माध्यमातून सर्वांना चिक्की दिली जाते. सन्माननीय मुसाभाई बुबेरे यांच्या माध्यमातून गोरेगाव संघाला आणि या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाला, या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. 2 षटकांचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे.
ज्यावेळेस फुलर लेनचा बॉल ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त होईल. वेलकम जकी बुबेरे साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मासा कधी पाण्याला विसरतो का? नाही ना. मग आम्ही देखील तुम्हाला विसरणार नाही आहोत. जकी बुबेरे साहेब या पण मंचावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत त्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 लॉस ऑफ द 2 विकेट. सन्माननीय जकीभाई बुबेरे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. लॉस ऑफ द 2 विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 90 धावांचं लक्ष आहे. 90 इज द टार्गेट. आमची आणखीन एक एबन जोडी तुम्हाला पार मिळेल. शहबाच्या बुबेरे आणि त्यांच्या साथीनं अखिल शब्बीरभाई यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. ही जोडी नेहमीच मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्हाला फिरताना दिसेल आणि थोड्याच वेळात आता गोरेगावची देखील मॅच. त्यामुळे आता हळूहळू तुम्हाला भरपूर गोरेगावकरांचा जनसमुदाय या मैदानावरती पार मिळणार आहे. नक्कीच ज्या वेळेस गोरेगावची मॅच होते त्यावेळेस मात्र संपूर्ण गोरेगावकर या ठिकाणी मैदानावरती एकवटले जातात आणि आज देखील तेच चित्र पुन्हा एकदा राहुलजी पाहायला मिळेल. यावेळेस फटका कमालीचा आहे. डिपेक्स ट्रकावर रिचन मध्ये ड्राईव्ह केलं होतं बॉलला. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 14 धावा. 2 भूषण मैदानावरती आहेत. भूषण रोहणे आणि भूषण शेलार ही जोडी मैदानावरती आहे. संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत सन्माननीय भूषणजी रोहणे. भूमी 11 कुंदे संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि चला अधिकचा वेळ खर्च करू नका. थोडासा स्पीडअप करा. फास्ट खेळा. ज्यावेळेस देखील पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. विनंती आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15-15. लॉस ऑफ द 2 विकेट. ओव्हर नंबर 3 इज इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 15 धावा धावफलकावरती. विलास बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 साठी आणि माहिती आहे मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 28.13 वरती ऑलरेडी पोहोचले. ज्यावेळेस देखील बॅट आणि बॉल मध्ये तेवढा चांगला संपर्क कदाचित झाला नाही. धावबाची संधी होती आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. 16 रन संधी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 17. ज्यावेळेस देखील ऑन साइडला पिकअप शॉट. अप्रतिम टायमिंग. षटकार. तेवीस धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 90 धावांचं लक्ष आहे. 90 इज द टार्गेट. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि आणखी देखील 60 पार इथे स्कोर बनवायचा आहे. कठीण लक्ष आहे परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व गोष्टी आपण शक्य समजत असतो.
आस्किंग रन रेट 30.92 वरती पोहोचले. ज्यावेळेस दिशाहीन हा बॉल आहे, वाईट बॉल, अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज विलास बॉलिंग ट्रॅक वरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय कानूर गावचे उद्योजक समाजसेवक एक नामांकित पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे मास्टर 7900 आमचे पुरस्कर्ते श्याम देशमुख सरांचं आगमन झाले. त्याला विनंती आपण या मंचावरती कानूर गावचे उद्योजक समाजसेवक आणि सर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आमचे मास्टर श्याम देशमुख सरांचं आगमन झाले. त्याला विनंती आहे या आपण मुख्य व्यासपीठावरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट फॉर डिस्ट्रॉय. भूषण शेलारचा वार इथे मात्र आता पलटवार झालाय, त्याला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 66 धाव्यांची आवश्यकता आहे. 33 धावा प्रति षटका पाठीमागे बनवायच्या. तिथून मात्र आक्रमण करावं लागेल. आक्रमणाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नाहीये. आक्रमक फलंदाजी इथून करावी लागेल. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. टीम शिरोडून आणि नितलस दोन टीमची कॅप्टनला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. विनंती आहे यश शिंदे सर. 24 धावा. त्यावेळेस देखील आक्रमण आडव्या बॅटने बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. षटकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असे अनेक षटकार मारावे लागतील. षटकारांची नितांत गरज आहे. इथून मात्र षटकार मारूनच मॅच जिंकता येऊ शकते. अलॉंग दी कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32. 32 लॉस ऑफ द 3 विकेट. आस्किंग रन रेट प्रत्येक बॉल नंतर वाढत जाणार आहे, यामध्ये शंका नाही. जर मोठे फटके आले नाही तर ते वधारत राहणार आहे आणि ते आता पोहोचले 34.80 वरती. प्ले अँड मिस 1 मोर डॉट डिलिव्हरी. नेहमीच आम्ही म्हणत असतो गोरेगाव नगरीमध्ये आल्यानंतर भरपूर प्रेम मिळत असतं. मगाशी आपण पाहिलं आमची गोरेगावची एवन जोडी बाबूबाई बुबेरे यांच्याकडून तिन्ही समालोचकांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. परंतु आता आमचे एवन जोडीचे शिलेदार अमजदभाई बुबेरे यांच्याकडून देखील तिन्ही समालोचकांसाठी 1500 रुपयाची धनराशी देण्यात आली. त्यामुळे आपण अमजदभाई आणि बाबूबाईंचा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल देतील. सफलता.
षटक क्रमांक 4 शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग इन दी सहर. यावेळेस देखील चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धाव फलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 90 धावांचं लक्ष आहे आणि आता मॅच मध्ये औपचारिकता केवळ शिल्लक आहे. ओ लाल दाखल झालेत अंतिम षटकासाठी. 6 बॉल 57 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 57 धावा. खमालीचा लेग कटर हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला अरब शेख यांचा. डॉट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आपण पाहिलं. फलंदाज भूषण रोहणे यांनी असफलता त्यांना प्राप्त झाली. डॉट बॉल चांगला बॉल सफलता मिळाली अरब शेख यांना. असफल राहिले पाठीमागच्या बॉलवरती. यावेळेस चांगला फटका अलंग कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय मिड विकेट रेजनला. तोपर्यंत मिळेल 1 धाव. 1 धावेने धावफलक पुढे जाईल आणि धाव फलकावरती धावा आहेत 34 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34 रन्स लॉस ऑफ द 4 विकेट. 34 धावा धाव फलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 4 बॉल अद्याप शिल्लक आहेत. अप्रतिम बॉल आहे. जबरदस्त लेग कटर तुम्हाला पाहायला मिळालाय. अरब शेख यांची खासियत आहे. नुकतेच आपण पाहिलं सौदी अरेबिया या ठिकाणी देखील खेळून आलेत आणि तिथे देखील मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याने मिळवलाय. अरब शेख जबरदस्त गोलंदाजी करतायत. आणखी एक लेग कटर स्वरूपाचा बॉल. या षटकानंतर गेट खोलायचं आहे. शर्माजी आपल्याला विनंती, आपण गेट ओपन करा. या षटकानंतर आपण गेट ओपन करायचं आहे ही विनंती आहे. 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत या षटकामधले. मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जांता राजा बदलापूर गाव संघाने. यावेळेस 1 धाव अगदी सहज प्राप्त होईल, परंतु या धावेंचा परिणाम किंवा इम्पॅक्ट मॅचच्या पराभवावरती किंवा विजयावरती होणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. अरब शेख स्वतः बॉलच्या खाली सेल स्वीकारलाय आणि शेवटच्या बॉलवरती आली आहे सफलता आणि मोठा विजय. तब्बल 54 धावेने या ठिकाणी विजय मिळवलाय जांता राजा बदलापूर गाव संघानं. आणि अरब शेख या सामन्याचे सामनावीर असतील. अरब आपण यायचं आहे, विनंती आहे. चला शिरडॉन संघ आपल्याला विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचंय. आपल्याला विनंती आहे. अरब शेख मॅन ऑफ द मॅच आहेत. चला अरब आपण यायचंय. मी शीस सोंडे साहेबांना विनंती करेल आपण या. आपला शुभ हस्ते अभि देतोय या मॅचचा मार्ग मॅच. कुणाचा तरी मोबाईल आम्हाला मिळालेला आहे ज्याच्या